आज आपण 22 डिसेंबर 2022 रोजी झालेल्या पेपरमधील सायन्सचे 35 प्रश्न पाहणार आहोत आणि सोबतच उद्या तुमचा पेपर असल्यामुळे सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. प्रश्न क्रमांक पहिला आहे, ताऱ्यांच्या निर्मिती संदर्भात खालील पर्यायांचा सुयोग्य क्रम असलेल्या उत्तराचा पर्याय निवडा. उत्तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. बघा मित्रांनो, सुरुवातीला आंतरतारकीय मेघ हे काय होतात? आकुंचित होतात. म्हणजे सुरुवातीला सी, सगळ्यात अगोदर सी येतो, तर एकाच पर्यायामध्ये आहे. ठीक आहे. आकुंचित झाल्यामुळे कोणताही पदार्थ जेव्हा आकुंचित होतो तेव्हा त्याची घनता म्हणजेच डेन्सिटी वाढते. ठीक आहे. आता मला सांगा, गोल हा स्वयंप्रकाशित कधी होतो? जेव्हा त्यामध्ये अणुऊर्जा निर्माण होईल. आणि शेवटी काय होणार मग तो गोल? स्वयंप्रकाशित म्हणजे सेल्फ ल्युमिनस होईल. म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. In case of birth of stars, arrange the given statements in a proper order and select the correct option from given alternatives. बघा, मी प्रश्न दोन्हीमध्ये आलेले आहेत. मराठी भाषा आणि सेमी इंग्लिशमध्ये दोन्ही पण आलेले आहेत. बघा, तर पर्याय क्रमांक 1 आताच आपण पाहिलं. सुरुवातीला कॉन्ट्रॅक्शन होते. कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळे डेन्सिटी इन्क्रीज होते. त्यानंतर न्यूक्लिअर एनर्जी जनरेशन आणि शेवटी बिकम्स सेल्फ ल्युमिनस. खालील चित्राप्रमाणे ओ या ठिकाणी घडून आलेल्या स्फोटांच्या ध्वनी संदर्भात दिलेल्या पर्यायातून अचूक पर्याय निवडा. ए, पहिला पर्याय आहे ए व बी दोनोंना एकाच वेळी ध्वनी ऐकू येईल. दुसरा आहे ए या व्यक्तीला ध्वनी बीच्या तुलनेने अगोदर ऐकू येतो. तिसरा पर्याय ए या व्यक्तीला बीच्या तुलनेत उशिरा ऐकू येतो. आणि चौथा पर्याय बी या व्यक्तीला ध्वनी ऐकू येत नाही. तर मित्रांनो, आपण जर ध्वनीचा वेग पाहिला, त्याचा क्रम पाहिला, तर तो सर्वात जास्त कशामध्ये असतो? स्थायूमध्ये असतो. त्यानंतर द्रवामध्ये असतो आणि सर्वात कमी असतो ध्वनीचा वेग वायूमध्ये. त्यामुळे आता इथे आपल्याला हवा आहे. हवा काय आहे? वायू आहे. म्हणजेच गॅस आहे. आणि पाणी, पाणी हे द्रव आहे म्हणजेच लिक्विड आहे. आता हे द्रव आणि वायू यांचा विचार करता ध्वनीचा वेग जास्त कशामध्ये आहे? द्रवामध्ये आहे. म्हणजे याचा अर्थ अगोदर जो आवाज येईल तो कोणाला ऐकू येईल? या पाण्यामध्ये असलेल्या व्यक्तीला येईल आणि नंतर कोणाला येईल? या हवेमध्ये म्हणजे वर असलेल्या व्यक्तीला येईल. तर पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. ए या व्यक्तीला ध्वनी बीच्या तुलनेने उशिरा ऐकू येतो. कारण काय? कारण ध्वनीचा वेग हा सर्वात जास्त स्थायूमध्ये असतो, त्यानंतर द्रवामध्ये असतो आणि सर्वात शेवटी जे सर्वात कमी असतो हवेमध्ये. बघा सेम प्रश्न आहे. ॲज शोन इन द फिगर गिवन बिलो, अॅन एक्सप्लोजन ऑकर्स ॲट पॉइंट ओ. कन्सिडरिंग साऊंड ऑफ एक्सप्लोजन, चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम गिवन अल्टरनेटिव्स. तर आताच आपण पाहिलेले सर्वात जास्त वेग कशामध्ये असतो? सॉलिड, देन लिक्विड अँड देन गॅस. विद्युतधारेशी निगडीत खालीलपैकी चुकीचा पर्याय निवडा. इलेक्ट्रॉन्सचे वहन धन विभावाकडून ऋण विभावाकडे होते. विद्युतधारेची संकेतमान्य दिशा धन विभावाकडून ऋण विभावाकडे आहे. इलेक्ट्रॉन्सचे वहन ऋण विभावाकडून धन विभावाकडे होते की 1 अँपिअर म्हणजे 1 कुलॉम्ब पर 1 सेकंद. फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्स, चूज द रॉंग स्टेटमेंट इन रिगार्ड्स टू इलेक्ट्रिक करंट. Electrons flow from positive potential to negative potential. Conventional flow of electric current is from positive potential to negative potential. Electrons flow from negative potential to positive potential. And last, 1 ampere equal to 1 coulomb per 1 second. तर मित्रांनो, इलेक्ट्रॉन्सचे वहन हे धन विभागाकडून ऋण विभागाकडे होते हा पर्याय चुकीचा आहे आणि आपल्याला चुकीचा पर्याय निवडायचा आहे. कारण काय? जर इलेक्ट्रॉन्सचे वहन जेव्हा इलेक्ट्रॉन्सचे वहन समजा आता या ऋण विभागाकडून झाले, तर इथे जे सेल असतो हा धन प्रभार असतो. मग धन विभागाकडून जर झाले तर धन विभाग काय करणार? इलेक्ट्रॉन्सवर ऋण प्रभार असतो. मग तो धन विभाग त्या इलेक्ट्रॉन्सला आपल्याकडे खेचून घेईल. म्हणजेच त्याचा प्रवाह यामध्ये होणार नाही. ठीक आहे. म्हणजेच इलेक्ट्रॉन्सचा प्रवाह कोणत्या बाजूने होतो मग? ऋण प्रभाराकडून धन. ठीक आहे. आणि विद्युतधारेची जी संकेतमान्य दिशा आहे म्हणजे पूर्वापार चालणारी ती कुठून आहे? तर धन प्रभाराकडून किंवा धन विभागाकडून ऋण विभागाकडे असते. हे हे पर्याय बरोबर आहे. तर आपल्याला चुकीचा पर्याय निवडायचा होता पर्याय क्रमांक 1. ए स्तंभातील राशींचा बी या स्तंभातील व्याख्या किंवा सूत्रांशी योग्य जोड्या जुळवा व दिलेल्या पर्यायातून अचूक उत्तराचा पर्याय निवडा.
तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. कारण अंश सेल्सिअस मधील किंमत काढण्यासाठी आपण 5/9 गुणिला F वजा 32 हे सूत्र वापरतो. केल्विन मध्ये काढण्यासाठी C किंवा सेल्सिअस मध्ये 273.15 हे मिळवतो. आणि उष्णता उष्णता म्हणजेच काय, तर पदार्थातील गतीज ऊर्जेचे एकूण प्रमाण म्हणजे उष्णता आणि सरासरी म्हणजेच तापमान. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर असणार आहे. खालील तक्त्यातील भौतिक राशींचे MKS व CGS पद्धतीतील एककांचे निरीक्षण करा. त्यांच्या योग्य जोड्या जुळवून अचूक पर्याय निवडा. आता आपल्याला वेगाचं MKS पद्धतीतील एकक काय असणार आहे, तर मीटर प्रति सेकंद. आणि CGS मध्ये काय असणार, सेंटीमीटर प्रति सेकंद. आता एकचं काय पाहिजे आपल्याला, C आणि Q. बघा कोणत्या पर्यायामध्ये, इथं एकचं BP आहे, पर्याय चुकला. इथे AR आहे, हा पण चुकला. इथे DS आहे, हा चुकला. म्हणजे पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर असणार आहे. एकचं CQ. आणि आता क्षेत्रफळाचं एकक आपल्याला माहिती आहे. क्षेत्रफळ म्हणजेच काय, तर चौरस मीटर. आणि इकडे काय येणार मग, चौरस सेंटीमीटर. स्तंभ ए मधील शास्त्रज्ञांचे कार्य स्तंभ बी मध्ये दर्शविले आहे. शास्त्रज्ञांचा त्यांच्या कार्याशी असलेला संबंध ओळखा व दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला एक जरी उत्तर माहित असलं तरी पूर्ण पर्याय बरोबर येतात. बघा आता इथे थेल्स आहे. थेल्स यांनी काय सांगितलं, लोकरीने घासलेल्या पिवळ्या रंगाच्या राळेच्या दांड्याकडे पिसे आकर्षिले जातात हे त्यांनी दाखवले. आणि हे कुठे आहे, तर हे वर्ग 7वीच्या विज्ञानच्या पुस्तकावर दिलेलं आहे. म्हणजे एकचं काय येणार, डी. आणि फक्त हे पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर थॉमस ब्राऊन. बघा आता थॉमस ब्राऊन यांनी काय सांगितलं, थॉमस ब्राऊन यांनी इलेक्ट्रिसिटी हे नाव दिलेलं आहे. त्यानंतर बेंजामिन फ्रँकलिन यांनी काय सांगितलं, वीज म्हणजे विद्युत प्रभाराचे एक रूप आहे हे स्पष्ट केले. आणि मायकल फॅराडे यांनी चुंबकीय बलरेषा ही संकल्पना मांडली. खालील आकृतीचे निरीक्षण करून तरंग लांबी विषयीचा योग्य पर्याय निवडा. मित्रांनो, तरंग लांबी म्हणजेच काय, दोन सारखे शिखर किंवा दोन तळ यांच्यामधील अंतर. आता या ठिकाणी बी आणि एफ ही एक तरंग लांबी आहे, लॅमडा. पण पर्यायामध्ये BF दिलेलं नाही. त्यानंतर डी आणि एच यांच्यामधील अंतर हे सुद्धा एक तरंग लांबी आहे. DH सुद्धा पर्यायामध्ये दिलेलं नाही. आता हा काय दर्शवतो, हा भाग शिखर हे संपीडन आहे. म्हणजेच संपीडन याचा अर्थ काय होतो, उच्च दाब आणि उच्च घनता इथे दाब वाढलेला आहे. आणि तळ हा काय दर्शवतो, विरलन, इथे दाब कमी आहे. मग पर्यायानुसार जर पाहिला आपण तर इथे ई आणि इथे आय दोन सारखेच आहेत. तर हे एक तरंगलांबी आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4. खालील स्तंभ ए व स्तंभ बी चे निरीक्षण करा आणि योग्य उत्तरांचा पर्याय निवडा. ऑब्झर्व कॉलम ए अँड कॉलम बी अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन ऑफ आन्सर्स. इथे सुद्धा तुम्हाला एक जरी माहिती असलं तरी पूर्ण पर्याय तुम्ही कट करू शकता. बघा आता मानवी स्वरयंत्रामध्ये काय असतात, स्वरतंतूंचे कंपनी. ह्युमन लॅरिंग्स म्हणजेच काय, व्हायब्रेशन इन वोकल कॉर्ड्स. म्हणजे पीचं बी, बघा कुठे आहे, पीचं सी इथे आहे, हे चुकलं. इथे पीचं डी आहे, हा पण पर्याय कट. इथे पीचं ई आहे, पर्याय कट. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. बघा आता ध्वनिवर्धक म्हणजेच काय, पडद्याची कंपनी. जलतरंग म्हणजेच हवेच्या स्तंभातील कंपनी. आणि नादकाटा म्हणजेच धातूच्या भुजांची कंपनी. ट्युनिंग फोर्क म्हणजेच काय, व्हायब्रेशन्स ऑफ मेटल आर्म्स. एखाद्या वस्तूवर एकापेक्षा अधिक बले प्रयुक्त असतील तर त्या वस्तूवर होणारा परिणाम हा रिकामी जागा असतो. इफ मोर दॅन वन फोर्स आर ऍक्टिंग ऑन अ बॉडी देन द इफेक्ट ऑन द बॉडी इज डॅश. मित्रांनो, रस्सीखेच या खेळामध्ये जर दोन्ही बाजूला म्हणजे गट ए आणि गट बी आहे आणि दोघांमध्येही समान बल आहे, दोन्हीही समान बलाचे असतील, तर ही रस्सी कोणत्या बाजूला जाईल, कोणत्याही बाजूला जाणार नाही. मग इथे बल लावले जात नाही का, तर लावले जात आहे ए कडून पूर्वेला आणि बी कडून पश्चिमेला. म्हणजे इथे बलाची दिशा ही कशी आहे, विरुद्ध आहे. आणि जेव्हा बलाची दिशा विरुद्ध आणि समान असते तेव्हा लागणारं जे बल आहे ते परिणामी बल काय असणार, शून्य असणार. शून्य म्हणजेच झिरो. रिझल्टंट फोर्स इज इक्वल टू झिरो. अनियमित परावर्तनासंबंधीचे अचूक विधान किंवा समीकरण निवडा. पहिला आहे, अनियमित परावर्तनात परावर्तनाचे नियम पाळले जात नाहीत. अपतन कोणाचे माप परावर्तन कोणा इतके नसते. I इज इक्वल टू आर
नॉट इक्वल टू R2 अनियमित परावर्तन गुळगुळीत पृष्ठभागावरून होते. मित्रांनो, नियमित परावर्तन असो किंवा अनियमित परावर्तन असो, दोन्हीमध्ये प्रकाश परावर्तनाचे नियम पाळले जातात. इथे जात नाही असं दिलेले, त्यामुळे हा पर्याय इथे येणार नाही. त्यानंतर अनियमित परावर्तन हे खडबडीत पृष्ठभागावरून होते, रफ पृष्ठभागावर होते, गुळगुळीत पृष्ठभागावरून होत नाही. त्यामुळे हा सुद्धा पर्याय इथे चुकीचा आहे. त्यानंतर पर्याय 2, आपतन कोनाचे माप हे परावर्तन कोना इतके नसते. हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. अँगल ऑफ इन्सिडंट इज नॉट इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर असणार आहे. कॅलिडोस्कोप विषयीचे खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा. 3 आरसे त्रिकोणी स्वरूपात असतात. प्रत्येक आरसा दुसऱ्या आरशाशी 45 अंश संलग्न असतो. काचेच्या तुकड्यांच्या असंख्य प्रतिमा तयार होतात. याचा उपयोग वेगवेगळ्या रचना शोधण्यासाठी करतात. तर चुकीचा विचारलेले चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 2 45 अंश हा नसतो. ठीक आहे. तर मग कॅलिडोस्कोप मध्ये किती अंशाचा कोन असतो? 60 म्हणजेच 60 डिग्री. म्हणजेच आपल्याला चुकीचं जर निवडायचं आहे तर पर्याय क्रमांक 2. पुढीलपैकी कोणता घटक अणुभट्टीमध्ये न्यूट्रॉनची संख्या कमी करण्यासाठी नियंत्रक म्हणून वापरला जात नाही? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ग्राफाइट. तर मित्रांनो, ग्राफाइट किंवा जड पाणी यांचा उपयोग न्यूट्रॉन्सचा वेग कमी करण्यासाठी संचलक किंवा मंदक म्हणून करतात. संख्या कमी करण्यासाठी बेरिलियम, कॅडमियम आणि बोरॉन हे वापरतात. हवा ह्या मिश्रणातील प्रमुख घटक रेणू कोणते? इम्पॉर्टंट मॉलिक्युल्स इन अ मिक्सचर ऑफ एअर आर. पर्याय क्रमांक 1 नायट्रोजन, ऑक्सिजन, अर्गॉन, H2O म्हणजे जलबाष्प, पाणी आणि कार्बन डायऑक्साईड. आता यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण असते 78% 78, ऑक्सिजन 21%, अर्गॉन 0.9%, कार्बन डायऑक्साईड 0.04%. पुढीलपैकी सत्य विधान कोणते? विच इज द करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लिथियमची घनता पाण्यापेक्षा जास्त आहे. डेन्सिटी ऑफ लिथियम इज मोर दॅन वॉटर. आता हे पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेले पोटॅशियम हा मऊ धातू नाही. तर पोटॅशियम आणि सोडियम हे धातू असून सुद्धा खूप मऊ असतात, जे सूर्याने सहज कापले जातात. त्यानंतर शिसे हा एकमेव धातू आहे जो विद्युत सुवाहक नाही. हवा प्रदूषके व परिणाम याबाबत अयोग्य जोडी कोणती? विच इज द इनकरेक्ट पेअर ऑफ एअर पोल्युटंट अँड इट्स इफेक्ट्स. पर्याय क्रमांक 2 हवेत मिसळलेले कणरू पदार्थ डोळ्यांचा दाह. पर्टिक्युलर मॅटर इरिटेशन ऑफ आईज. तर हवेत मिसळलेले कणरू पदार्थ याबरोबर पाहिजे होतं श्वसन रोग. मग डोळ्यांचा दाह हा कशाचा परिणाम आहे? तर सल्फर डायऑक्साईड SO2. पुढीलपैकी अचूक जोडी कोणती? विच इज द करेक्ट पेअर फ्रॉम द फॉलोइंग. पर्याय क्रमांक 3 KCl उदासीन, KCl न्यूट्रल. आता या ठिकाणी मित्रांनो, Na2CO3 म्हणजे सोडियम कार्बोनेट हा कसा असतो? आम्लधर्मी असतो. त्यानंतर कॅल्शियम ऑक्साईड, आता कॅल्शियम म्हणजेच काय? हा धातू आहे. आणि धातूचे ऑक्साईड हे कसे असतात? धातूचे ऑक्साईड असतात आम्लारी धर्मी. आणि सल्फर डायऑक्साईड हा सल्फर अधातू आहे. तर अधातूचे ऑक्साईड कसे असतात? आम्लधर्मी असतात. ठीक आहे. हा जो KCl आहे हा तीव्र आम्ल HCl स्ट्रॉंग ऍसिड प्लस स्ट्रॉंग बेस म्हणजेच KOH यांच्यापासून बनलेला एक सॉल्ट आहे, म्हणजेच क्षार आहे. आता बघा इथे Cl मायनस आहे, हा कोणासोबत बॉन्ड तयार करेल? K प्लस सोबत, म्हणजेच KCl तयार होईल. आणि प्लस मध्ये OH आणि H, OH मायनस आहे, H प्लस आहे, म्हणजे इथे H2O. खालील शाब्दिक रासायनिक समीकरणातील A व B पदार्थ अनुक्रमे कोणते? राईट द प्रोडक्ट्स A and B respectively in the following word chemical equation. ऑप्शन नंबर 2 सायट्रिक आम्ल, सोडियम सायट्रेट. प्रयोगशाळेतील उपकरणे तयार करण्यासाठी पुढीलपैकी प्लास्टिकचा कोणता प्रकार वापरतात? विच टाईप ऑफ प्लास्टिक इज यूज टू मेक लॅबोरेटरी अप्लायन्सेस. पर्याय क्रमांक 1 पॉलिप्रोपिलिन. याचं कारण काय? पॉलिप्रोपिलिन हे रसायनांना प्रतिरोधक असतात, उष्णतेला सहनशील असतात, हलके आणि मजबूत व टिकाऊ असतात. तर पॉलिस्टायरीन इतर पर्याय का नाही? पॉलिस्टायरीन हे नाजूक, उष्णतेला कमी सहनशील असतात. पॉलियुरेथेन हे इन्सुलेशनसाठी वापरतात. आणि पॉलिस्टर हे कापड आणि फायबरसाठी वापरतात.
पुढे संयुगांची रेणुसूत्रे दिलेली आहेत, त्यापैकी कोणते रेणुसूत्र नाही? मॉलिक्युलर फॉर्म्युलाज ऑफ कंपाऊंड्स आर गिव्हन, विच इज नॉट द मॉलिक्युलर फॉर्म्युला फ्रॉम द गिव्हन. पर्याय क्रमांक 4 C2O4. कारण मित्रांनो हा एक डायऑक्झॅलिट आयन आहे. आता डायऑक्झॅलिट आयन म्हणजेच काय? हा C2O4-2 ज्याचं स्वतंत्र अस्तित्व नसते. टूथपेस्ट मधील कोणते प्रमुख घटक दातांवरील घाण दूर करतात? विच इन्ग्रेडियंट इन टूथपेस्ट रिमूव्स डर्ट फ्रॉम टीथ? पर्याय क्रमांक 4 कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम हायड्रोजन अँड फॉस्फेट. खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याचे संयोग काचेला गुलाबी रंगछटा देण्यासाठी केला जातो? विच मेटल ऑक्साइड इज मिक्स्ड विथ ग्लास टू गिव्ह रेड कलर टू द ग्लास? ऑप्शन नंबर 3 मॅंगनीज. सूक्ष्मजीवांचा आकार हा मायक्रोमीटरपेक्षा लहान असतो. साईज ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स इज स्मॉलर दॅन मायक्रोमीटर्स. तर सूक्ष्मजीवांचा आकार हा 1 ते 10 मायक्रोमीटरपेक्षा लहान असतो, म्हणजेच पर्याय क्रमांक 1. खालील जोड्यांमधील विसंगत जोडी ओळखा. फाइंड द ऑड पेअर फ्रॉम द फॉलोइंग. पर्याय क्रमांक 1 बांडगुळ स्वयंपोषी वनस्पती, लोरॅन्थस ऑटोट्रॉपिक प्लांट. हे विसंगत आहे, कारण बांडगुळ किंवा लोरॅन्थिस हा काय आहे? परपोषी आहे, म्हणजेच प्रोटोट्रॉपिक, आणि बाकीचे पर्याय बरोबर आहेत. लोरॅन्थस हा काय आहे? हेटेरोट्रॉप्स आहे. त्यानंतर ड्रॉसेर आपण काल पाहिलं, कीटकभक्षी वनस्पती. दगडफूल सहजीवी, लायकेन सिम्बायोटिक प्लांट, भूछत्र मृतोपजीवी किंवा मशरूम सॅप्रोफायटिक प्लांट. प्रोटिस्टा सृष्टीतील सजीव ओळखा. आयडेंटिफाय लिव्हिंग बिंग इन प्रोटिस्टा किंगडम. पर्याय क्रमांक 2 वॉल्वॉक्स. मित्रांनो, वॉल्वॅक्स आणि युग्लिना हे कशामध्ये येतात? प्रोटिस्टामध्ये येतात, आणि हे कसे असतात? स्वयंपोषी असतात. आता क्लॉस्ट्रिडियम आणि व्हायब्रिओ कॉलोरी हे कशामध्ये येतात? मोनेरामध्ये येतात, आणि किण्व कवकांमध्ये. खालीलपैकी असत्य विधान ओळखा. आयडेंटिफाय इनकरेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. आताच आपण पाहिलेलं आहे, युग्लिना आणि वॉल्वॅक्स हे कशामध्ये येतात? प्रोटिस्टामध्ये, आणि ते कसे असतात? स्वयंपोषी असतात. तर इथे काय दिलेले? परपोषी दिलेले आहे, आणि आपल्याला असत्य विधान ओळखायचे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 युग्लिना इज अ हेटेरोट्रॉपिक फंगस इज रॉंग. कोणत्या रोगाच्या निदानासाठी बायोप्सी तंत्राचा वापर केला जातो? बायोप्सी टेक्निक इज यूज फॉर डिटेक्शन ऑफ व्हिच डिसीज? पर्याय क्रमांक 1 कर्करोग म्हणजेच कॅन्सर. एड्ससाठी आपण काल पाहिलं, एलिसा ही रक्ताची चाचणी केली जाते. रात्री वारंवार मूत्रविसर्जनास जावे लागणे, वजन खूप वाढणे किंवा कमी होणे कोणत्या रोगाची लक्षणे आहेत? फ्रिक्वेंट युरिनेशन ॲट नाईट, इन्क्रीज्ड ओबेसिटी और वेट लॉस, दीज आर सिम्पटम्स ऑफ विच डिसीजेस? पर्याय 3 मधुमेह म्हणजेच डायबेटीस. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा 2023 आणि 24 या वर्षामध्ये सुद्धा विचारलेला आहे, फक्त वेगवेगळा प्रकार होता. आता इथे इलेक्ट्रिकल साधनामुळे लागणारी आग विचारलेला आहे. फायर कॉज ड्यू टू इलेक्ट्रिकल कॉम्पोनंट्स इज डॅश टाइप्स ऑफ फायर्स. तर ई वरून ई वर्गीय लक्षात ठेवा, इलेक्ट्रिकल क्लास ई फायर. मग अवर्गीय आग घनरूप पदार्थांपासून लागणारी, जसे की लाकूड, कपडे, कोळसा, कागद. ब वर्गीय आग द्रवरूप पदार्थापासून लागणारी आग आहे, पेट्रोल, तेल, वॉर्निश, रंग. त्यानंतर क वर्गीय आग ही वायूपासून लागणारी आहे, आणि ड वर्गीय आग धातू किंवा रासायनिक पदार्थ. कोणत्या रंगद्रव्यामुळे वनस्पतींच्या भागांना पिवळा रंग प्राप्त होतो? विच पिगमेंट इम्पार्ट्स येलो कलर टू द पार्ट्स ऑफ प्लांट्स? ऑप्शन 1 झॅन्थोफिल. आता इतर पर्याय, पिवळा रंग हा कशामुळे लागतो? हरितद्रव्यामुळे. लाल रंग कॅरोटीनमुळे. त्यानंतर जांभळा आणि निळा रंग अँथोसायनिनमुळे, आणि गडद गुलबक्षी हा रंग प्राप्त होतो बिटालिन्समुळे. खालील कार्य करणारे पेशी अंगक ओळखा. फाइंड सेल ऑर्गनल्स परफॉर्मिंग स्पेसिफिक फंक्शन्स. पेशीवर हल्ला करणाऱ्या जीवाणू व विषाणूंचा नाश करणे, जीर्ण व कमजोर पेशी अंगके बाहेर टाकणे, म्हणजे टू एक्सक्रीट वॉर्न आउट सेल ऑर्गनल्स, जुन्या व खराब पेशींचे पचन करणे, डायजेशन ऑफ ओल्ड और डॅमेज सेल. तर पर्याय क्रमांक 4
लयकारिका, लायसोसोम्स. आणि लयकारिका ही किती पदरी असते? एकेरी भित्ती आवरण असणारी आहे. आणि हे एक जटिल विकार आहे. आणि याला लयकारिकाला आणखी एक खूप महत्वाचा प्रश्न आहे. लयकारिकाला आत्मघाती पिशव्या असेही म्हटले जाते. आता आत्मघाती पिशव्या म्हणजेच काय? सुसायडल बॅग्स. आणि लयकारिका आणखी काय करतात? उपासमारीच्या काळात पेशीत साठवलेल्या प्रथिने आणि मेद यांचे पाचन करतात. मानवी शरीराचे तापमान नियमनाचे कार्य करणारा घटक ओळखा. बॉडी टेम्परेचर इज मेंटेन कॉन्स्टंट बाय. पर्याय एक, रक्त. रक्त म्हणजेच ब्लड. आता याची इतरही काही कार्य आहेत. फॉर एक्झाम्पल, वायूंचे परिवहन करणे, पोषण तत्वांचे वहन करणे, टाकाऊ पदार्थांचे वहन करणे, शरीर रक्षण करणे. शरीर रक्षण करणाऱ्या पेशी कोणत्या असतात? तर श्वेत रक्तकणिका, पांढऱ्या पेशी. विकर आणि संप्रेरक यांचे परिवहन करणे. त्यानंतर सोडियम आणि पोटॅशियम यांसारख्या क्षारांचा समतोल राखणे. आणि रक्त गोठणे, प्लेटलेट करतात. रक्तद्रवातील फायब्रोनोजेन आणि प्रोथ्रोम्बिन हे सुद्धा रक्त गोठवण्याचे कार्य करतात. खालील आकृतीमधील स्वरयंत्र ओळखा. आयडेंटिफाय लॅरिंग्स फ्रॉम द फॉलोविंग फिगर. बघा, इथे बी ने काय दर्शवलेलं आहे बघा, आणि इथे काय आहे? स्वरयंत्र. ठीक आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 बी. मग ए काय आहे? ए आहे घसा. त्यानंतर सी, बघा सी काय आहे? श्वासनलिका. आणि डी, डी आहे फुफ्फुस. मित्रांनो, आपण 2023 आणि 24 या दोन्ही प्रश्नपत्रिका पाहिलेल्या आहेत. आणि त्यामध्ये या टाईपचा एक तरी प्रश्न आपल्याला मिळालेला आहे. आता आज विचारलेलं आहे या पेपरमध्ये, आशियाई सिंहाचे आश्रयस्थान कुठे आहे? जे जगातील एकमेव आश्रयस्थान आहे. तर पर्याय क्रमांक 3, गीरचे जंगल. मग आता भरतपूर अभयारण्य. भरतपूर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? पाणपक्षी, रणथंबोर पट्टेदार वाघ, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, एक शिंगी गेंडा. आणि पांढरा बिबट्या कुठे असतो? द ग्रेट हिमालय नॅशनल पार्क. सूक्ष्मजीवांमुळे होणाऱ्या रोगापासून मानवी शरीराचे रक्षण करणारा घटक ओळखा. आयडेंटिफाय द सेल्स विच प्रोटेक्ट ह्युमन बॉडी फ्रॉम मायक्रोबायल डिसीज. या प्रश्नाचं उत्तर आपण आत्ताच डिस्कस केलेलं आहे. पर्याय क्रमांक 2, श्वेत रक्तकणिका किंवा व्हाईट ब्लड सेल्स. धन्यवाद.